चला मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आपलं मॅथ गुरु पोलीस भरती या चॅनलवरती सहर्ष स्वागत. तुम्हाला वाटत असेल की खूप दिवसापासून मी व्हिडिओ टाकत नाही आणि मी सांगितलं होतं तुम्हाला की मी कंटिन्यू तुम्हाला सगळे लेक्चर्स कंटिन्यू करून तुम्हाला सिलेबस कंप्लीट करून देणार. पण मला जसा तुमचा प्रतिसाद भेटला नाही, त्याच्यामुळं मी व्हिडिओ तिथं बंद करून टाकला आणि माझे काही प्रॉब्लेम्स होते, त्याच्यामुळं व्हिडिओ घेऊ शकलो नाही, लेक्चर घेऊ शकलो नाही. माझं एक म्हणणं आहे की मला लगभग काल 5 मुलांचे फोन आले 4-5 दिवसा पहिले. ते मला म्हणाले की पवन दादा, तुम्ही ऑलरेडी आम्हाला सांगितलं होतं की मला जर एकही मुलगा भेटला की ज्यानं मला सांगितलं की मला तुमच्याकडून शिकायचं आहे, तरी तुम्ही आम्हाला शिकवणार, तर आम्ही 5 जण आहोत, तुम्ही आम्हाला शिकू शकत नाही का? तर माझं म्हणणं आहे, मी त्या मुलांसाठी आणि तुमच्यासाठी डबल लेक्चर सुरू करत आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आपले सबस्क्रायबर कसे वाढणार त्याच्याकडे लक्ष द्या. बघा, मी रोज तर पूर्ण टॉपिक घेऊ शकत नाही, पण तुम्हाला वाटत असेल तर टॉपिक पण घेऊ आपण. पण त्यासाठी पहिले आपण एक काम करू, जे पोलीस भरतीमध्ये 100% प्रश्न येतात का आपण ते कव्हर करू. म्हणजे तुम्हाला ते प्रश्न कव्हर झाले की तुम्हाला टेन्शन येणार नाही आणि तुम्हाला स्टडी कशी करायची हे तुम्हाला मी लेक्चर झाल्यानंतर 100% सांगणार. तर आपलं पूर्ण व्हिडिओ बघायचा. पोलीस भरती करता वेळेस खूप मुलांना प्रॉब्लेम्स येतात आणि ते प्रॉब्लेम्सला ते फेस करून पोलीस भरती अभ्यास प्लस ग्राउंड प्लस त्यांचा जो पैशाचा प्रॉब्लेम असतो ते सुद्धा ते फेस करून, ते क्लिअर करून ते स्टडी करत असतात. त्यांना प्रॉब्लेम येतो. आपण त्याच्यासाठी एक छोटासा शेअर तुझ्यासाठी घेऊन आलो आहे. त्यानंतर आपण तुम्हाला हा प्रश्न जो दिलेला आहे तो प्रश्न क्लिअर करूया. मित्र कोण शत्रू कोण गणित साधे कळले नाही. मित्र कोण शत्रू कोण गणित साधे कळले नाही. ना भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही. ना भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही. सुगंध सारा वाटीत गेलो, सुगंध सारा वाटीत गेलो, कधीच मी खचलो नाही. ऋतू नाही असा कोणता ज्याने मला ज्यात मी घोळपळलो नाही, ज्यात मी घोळपळलो नाही. चला, तर आपण आता हा जो प्रश्न दिसतोय तुम्हाला फळ्यावरती, त्या प्रश्नाकडे जाऊया आणि हा प्रश्न सॉल्व्ह करूया. तर हा प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या खूप अशा ट्रिक आहेत आणि तुमच्या लक्षात राहत नाही, पण मी हा तुम्हाला पहिले बेसिक पद्धतीने समजून सांगतो की हा प्रश्नाचा मॅटर काय आहे. पहिले आपण प्रश्न वाचून घेऊया, कारण प्रश्न जेव्हा आपण 100% वाचत नाही ना तोपर्यंत आपल्याला समजत नाही. त्याच्यामुळे पहिले प्रश्न समजून घ्यायचा, वाचून घ्यायचा, तेव्हाच पुढे सोडवण्याचा प्रयत्न करायचा. पहिले वाचूया आपण. एका चाकाचा व्यास 35 सेमी आहे. एका चाकाचा व्यास 35 सेमी आहे, तर 3.3 किमी अंतर पार करण्यासाठी त्या चाकाचे किती फेरे होतील? बरोबर, आपल्याला काय काढायचं बघा, फेरे काढायचे आहे. आणि मी जेव्हा लेक्चर घेतो तेव्हा मी म्हणतो की तू, याचा अर्थ मी सगळ्यांना बोलत नाही असं नाही. तू म्हणजे तुला मी माझा मानतो म्हणून मी तू म्हणतो, म्हणजे सगळ्यांनाच म्हणतो, ठीक आहे ना. मी सगळ्यांना मला असं वाटतं की जो माझा व्हिडिओ बघत आहे ना, व्हिडिओ बघताना आपण एक माणूस एकच मोबाईलमध्ये एकच व्यक्ती बघत असतो, त्याच्यामुळे मी त्याला अनुसरून बोलत असतो, ठीक आहे ना, की त्याचं माझ्याकडे लक्ष राहणार. त्याच्यामुळं चला येऊया इकडं. आता बघा, चाकाचा व्यास. आता व्यास दिल्यावरती किंवा चाक दिल्यावरती तुम्हाला आठवण आलं पाहिजे की हा प्रश्न वर्तुळाचा आहे, बरोबर ना. वर्तुळाचा आहे की नाही. आता बघा, वर्तुळ हा आहे वर्तुळ आणि याच्यामध्ये जर गेलेली कशी असते का पूर्ण, याला म्हणतात व्यास. याला काय म्हणतात रे बघा, याला म्हणतात व्यास. आणि इथं ह्या वर्तुळमध्ये जो हाफ असते का, हाफ रेषा, ही अर्धी रेषा, त्याला म्हणतात त्रिज्या. आपण त्याला आरने दाखवतो, बरोबर ना, हे लक्षात ठेवायचं. आता बघ, हा प्रश्न तुला दिसला. आता हा प्रश्न सोडायचा कसा बघ, हा प्रश्न सोडवायचा कसा, तर बघ, व्यास आणि त्रिज्या. आता कर्कटक असतो का, कर्कटक तू शाळेमध्ये शिकला असेल. आपण इथं कर्कटक ठेवायचो आणि असं फिरवायचं गोल, तेव्हा गोल निघायचं, बरोबर ना. तर कशामुळं, त्रिज्यामुळं. गोल म्हणजे हा वस्तू परीघ, गोल म्हणजे हा परीघ. त्रिज्या पॉइंटवर ठेवून त्रिज्याचा अंतर घेऊन फिरवलेला हा असतो परीघ. या गोल जो असतो याला म्हणतो आपण परीघ. काय म्हणतो बघा, याला म्हणतो आपण परीघ. एवढं लक्षात ठेवायचं, ठीक आहे ना. चल पुढे जाऊया आपण. आता वरती काय दिलं आपल्याला, व्यास दिलेला आहे. म्हणजे हा वर्तुळ, हा व्यास, हा वर्तुळ, ही त्रिज्या, बरोबर. आता आपल्याला हा प्रश्न सोडायचा आहे. बघ, आता आपल्याला त्रिज्या काढण्यासाठी पहिले काय करावं, व्यासला अर्धा करावं लागेल. व्यासच्या निमपट त्रिज्या असते, व्यासच्या निमपट त्रिज्या असते. उदाहरणार्थ आता इथं व्यास किती लागेल, व्यास किती दिला आहे, व्यास दिला आहे इथं 35. मग 35 डिवायडेड बाय 2 करायचं.
म्हणजे व्यास किती त्रिज्या किती आली 17.5 ही आली आपली आर म्हणजे त्रिज्या. काय आली ही त्रिज्या आली बरोबर. आता बघ त्रिज्या आली का आता इकडे आता बघ त्रिज्या आल्यानंतर आता काय काढायचं तुला परिघ काढायचा आहे. परिघा सूत्र बघ वर्तुळाचे परिघ वर्तुळाचे परिघ. आता लक्षात ठेव वर्तुळाचं परिघ. आता वर्तुळाचं परिघा सूत्र आहे 2 पाया आर. वर्तुळाच्या परिघात सूत्र काय आहे 2 पाया आर बरोबर ना. आता वर्तुळाचा आपण पहिले परिघ काढून घेऊया. आता बघितलं लिहितो परिघ ठीक आहे ना. वर्तुळाचं परिघ लक्षात ठेव हा वर्तुळ ठीक आहे. हा वर्तुळाचा परिघ. आता बघ 2 पायाचं जो गणितामध्ये अर्थ आहे किंवा तो गणितामध्ये त्याची अंक आहे त्याला आपण 22/7 ने डिनोट करतो बरोबर ना. तर 22/7 इथे लिहून घ्यायचं 22/7 गुणिला 17.5. आता याला भाग देता येतो एवढं लक्षात आहे ठीक आहे. आता बघ इथं पॉईंट आहे का याचा अर्थ इथं जेव्हा मी रेषा मारली ना हे पूर्ण जो गणित आहे का गणिताच्या पूर्ण खाली रेषा आहे अशी लक्षात ठेवायची ठीक आहे ना. आता इथं बघ 0 आला बरोबर. आता बघ 7 दुने 14 7 दुने 14 उरले किती रे 3 7 5 35 25 आले का आले 25. आता बघ 5 ना भाग दे 5 दुने 10 5 5 25 बरोबर. हात 2 कटला हात 2 कटला. आता बघितलं राहिलं काय 22 गुणिला 5. आता बघ 5 दुने 10 10 0 चला 1 5 दुने 10 ने 11 किती 11 म्हणजे काय हा आला परिघ. हा काय आला परिघ बरोबर ना. आता आपला परिघ किती आला भावा परिघ आला आपला 110. परिघ किती आला आपला 110 ला इथे लिहून देतो मी ठीक आहे ना. बघ परिघात सूत्र 2 पाया आर आणि इथं परिघ किती आला आपलं 110. किती आलं परिघ आलं 110. परिघ आले आल्या गणित सुटला. परिघ आले आले आपला गणित सुटला. आता बघ का सुटला लक्षात ठेव इथे किती आहे रे 3.3 गुणिला. आता जो किलोमीटर आहे त्याला मीटर मध्ये करण्यासाठी 1 किलोमीटर मध्ये 1000 मीटर असतात. मग याला 1000 नको नाहीचं आणि कंपल्सरी 100 नको नाहीचं. भागीला जो परिघ आहे तो परिघ ठेवून द्यायचा. परिघ किती 110 संपलं गणित. आता बघ इथं किती आहे पॉईंटच्या नंतर एक अंक आहे म्हणून इथं खाली 0 देऊन द्यायचा. उदाहरणार्थ हा पॉईंट निघला घेतला बरोबर ना. हा पॉईंट निघला इथे किती झाले 33. हा पॉईंट इथं पॉईंट होता का पॉईंटचा आपण 0 खाली घेतला ठीक आहे ना. पॉईंट निघला घेतला. आता बघ हा 0 कटला हा 0 कटला हा 0 कटला हा 0 कटला 11 त्रिक 33 म्हणजे उदाहरणार्थ फेरी किती आले बघा 3000. म्हणजे ऑप्शन नंबर 1 फेरी म्हणजे लग्नाची फेरी नाही का बरं लग्नाची फेरी नाही वर्तुळाची फेरी बरं का. वर्तुळाची फेरी किती आली 3000. तर असा हा गणित सोडवायचा ठीक आहे ना. तुला गणित सोडवण्याची ट्रिक किंवा गणित सोडवण्याची पद्धत सुद्धा समजली असेल अशी मान्य करतो ठीक आहे ना. आता बघ मी तुला सांगितलं होतं की पोलीस भरतीचा अभ्यास कसा करायचा. पोलीस भरतीचा अभ्यास करण्यासाठी तुला लगभग नुसता टॉपिक रटायचा नाही तर रोज एक पेपर सोडवायचा आणि पेपर 100% सोडायचा म्हणजे सोडायचा कंपल्सरी. पेपर सोडल्यानंतर त्याच्यामध्ये कोणते मुद्दे चुकतात उदाहरणार्थ मराठीमध्ये कोणता चुकतो विषय मधला एखादा समजा प्रश्न चुकला तर तो प्रश्न चुकत नाही तुझा टॉपिक तुला जमत त्याच्यामुळे तो प्रश्न चुकतो. म्हणून काय करायचं टॉपिककडे जायचं. एक दिवस त्या टॉपिकला द्यायला काय करायचं एक दिवस पूर्ण त्या टॉपिकला द्यायचं. आणि गणित मधला सुद्धा प्रश्न चुकला तर गणित पूर्ण चुकत नाही तुझे एखादी किंवा 5-6 प्रश्न चुकत असेल तर ते 5-6 तुझे टॉपिक कच्चे आहेत मी त्यांना टॉपिककडे लक्ष दे. माझं एवढंच म्हणणं आहे की जेव्हा पेपर सोडवतो ना तू पेपर सोडल्यानंतर जेवढे प्रश्न चुकतात का ते प्रश्न लिहून घ्यायचे आणि प्रश्न बुद्धिमत्ताचा कोणता चुकला मराठीचा कोणता चुकला मराठी व्याकरणचा कोणता चुकला त्याच्यानंतर जीके मधले कोणते प्रश्न चुकायले कोणता माझा टॉपिक राहिलेला जीके मधला जनरल नॉलेज मधला की जो मी केलेला नाही आतापर्यंत इतिहासमध्ये कोणता प्रश्न मला प्रॉब्लेम देतोय ते फेस करायचे. आणि हे तू जेव्हा अनालिसिस करशील ना पेपर सोडल्यानंतर की कसं कोणता प्रश्न चुकला तेव्हा तुला 100% कुठलाच प्रश्न जमणार नाही आणि आरामशीर तुझे हळूहळू तुझे मार्क वाढायला लागतील. पोलीस भरतीचा अभ्यास करणारे सगळे मुलं लगभग मी सुद्धा हेच जसं मी तुला सांगितलं ना की पेपर सोडल्यानंतर कसे प्रश्न काढायचे चुकलेले
तेच तसंच मी तुम्हाला जे सांगतोय तेच मी स्वतः करतो, बरोबर ना. मी जे सांगतोय, मी तुम्हाला लेक्चर काय घेतोय माहिती आहे का, की तुम्हाला कुठं प्रॉब्लेम येतो. लगभग मला प्रॉब्लेम येतो ना, मला प्रॉब्लेम येतो त्यामुळे मी लेक्चर घेऊन तुम्हाला सुद्धा क्लिअर करतो, की मला इथं प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम 100% असेल, बरोबर ना. आणि मला आता बघा, मी तुम्हाला इतका छान पद्धतीने समजून सांगितलं. आता याच्या मागे मी मेहनत केली असेल ना, आता मी ह्या प्रश्नाला लगभग किती वेळेस सोडवलं असेल, बरोबर ना. त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकलो, प्रश्नाला लगभग एका वेळेस म्हणजे जमत नाही म्हणून सोडून द्यायचं नाही, बरोबर ना. तुला लगभग 5 वेळेस कोणताही प्रश्न सोडून बघ, तुला 100% तुझ्या लक्षात बसणार. ठीक आहे ना. चला आपण इथंच थांबूया आणि नेक्स्ट लेक्चर मी लगभग आता एक दिवसाआड 100% मी लेक्चर घेणार आणि व्हिडिओ टाकणार. ठीक आहे ना. चला इथंच थांबूया आपण. जय हिंद.